बाप्पा कुठे बाप्पा? तर आम्ही चाललोय पूजाच्या मंगळागौरला. बसला कुठे बसला? आता ट्रेन जाते बघ, ट्रेन चालली. 1 वर्षापासून ती माझ्या मागे होती. सो फायनली आम्ही तिला 1 वर्षानंतर हे लावतो. मी तुम्हाला एक हिंट पण देते. चला ऍडमिशन तर आपण घेतलं आहे. आता उद्यापासून चालू होईल मायाची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाप्पा कुठे बाप्पा? आणि छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. कशी गोड आहे ना रे? हे ना छान आहे ना? मग झोपायचं नाही आहे? झोपायचं नाही. सकाळ सकाळ कशाला उठायचं आपण एवढ्या? हां काय काम आहे तुझं? काम काय पण? बस इथे खाली बस, खाली बसा, खाली बसा. पाय दुखते, खाली बस. काय? बोला 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 बोला. काय? काय काय? दीदी कुठे गेली? दीदी दीदी मायरा दीदी आली आली आली. शंभो करून आली दीदी. दीदी शंभो करून आली. चला पटापट पटापट. मायरा स्कूलला एकदम एक्साइटेड आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. चला लवकर. तू जातो तिला सोडायला? जातो बाई का? नाही बाई बाई. टक्कर दे. टपी 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 टपी. कशी करतो टपी टपी? चला शाळेत करूया. राधिका मॅडम बरोबर करूया. टपी टपी करूया. राधिका मॅडम बरोबर करू आपण. चला. कुठे चाललो आपण? कुठे चाललो? तर आम्ही चाललोय पूजाच्या मंगळागौरला. मी नमिता आणि व्योम आहे. यावेळेस गौरव नाहीये. ते बोलले बायकांचा कार्यक्रम मी येणार नाही, मी तुला घ्यायला येईन. म्हटलं ठीक आहे चालेल. मग आम्ही तिघच चाललोय. आमच्या गोंदूनी मस्त ड्रेस घातलाय हो ना. चल येऊन दिसत का? ठीक.
ची ए गंदू कोण आहे गंदू नो नो येऊन कशा नो करतो नो 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 ते नमिता कुठे नमिता कुठे नमिता नमिता मायरा दीदी नमिता दीदी कुठे नमिता दीदी मायरा दीदी नको ना बिओ नो नो झाली झोप 2 तास गेले आमचे 2 तास म्हणजे चला मला वाटतं आपण जेवायलाच जाऊ तिथे जेवणच चालू असेल जायला पण खरं सांगू का सासू सुनांचं सहकार्य घरामध्ये सहचर्य घरातील शांतीचं हेच तर मन आणि यासाठी सहकार्याचा भोवरा सतत फिरता ठेवायला हवा भोर वेळी भोरानाचे हो काबाईचा कोटा आला माझ्या दारी आई म्हणते चारा आजी म्हणते पाणी आवेल सारी आवेल सारी तुझे 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 सगळ्यांच्या उखाण्याने शेवट करूया रे चला एकदम पॉज मोड वर गेलाय पूजा तो तू ओळखत नाही का मावा झोप नाही झाली आमची मग झोपायचं ना गाडी इकडे तिकडे टायर बघत होता का तू टायर बघत होता आहेत ग बाई ऑफिसर आहेत ग बाई नोकरीची सदाची बाई कॅपिटन तुम्हाला करती शानादार नंदाचं नाव मी घेते राखून सगळ्यांचा मान नव्या जुन्याचा सख्या घालिती मेळ हा नव्या जुन्याचा सख्या घालिती मेळ योग सखींचा खेळ योग सखींचा खेळ धन्यवाद तांत्र्याची झंकार सासू सुना चला सुरुवात करा या ना तुम्हाला देवीच्या चावईच्या रोटीच्या सासू सुनांची पुरी वा पातळा मुंजा आमच्या पुरीला जागा द्या जागा द्या शारीरिक मानसिक आर्थिक स्थैर्य
बघ ट्रेन चालली बघ. कुठे गेली कुठे गेली बघ इकडे इकडे इकडे. झोप आली बर बर बर. बाय बाय. माऊ ये 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 बोलो. ये अरे माऊ ए माऊ माऊ ये खाऊ दे माऊला खाऊ दे. माऊ ये माऊ माऊ चला. तुमको ट्रैक कर रहे थे बबुआ, वाह हम तुमको देखे. कैसे मिल गए ये लिफ्ट में. म्हणजे आता उठली. चला नाही खबरी नाही. माझी मनी घरी. मायरा माझ्या घरी. अच्छा तुम्ही पण आत्ता झाले. हा मी काय आता येतो. वा वा वा. शिवाय घालणार मायरा ना तिचा क्लास जायचं तिने होतं. तिकडे स्कूल मधनं मला फोन केला की काय करता तुम्ही, जायचं आपल्याला. म्हटलं अगं आज जाऊन आपण ऍडमिशन घेणार. ऐ अगे बाई त्या मांजरीला बघून एवढा आवाज देत होता. खाल्ली नाही का ती. दीदी दीदी माऊला घेऊन येऊ माऊला घेऊन येऊ. अगो बाई आता दीदी येतील ओरडत. पहिला घेऊन जातो मी. हा घेऊन जा. लगेच लगेच. माझ्यावरून जरा गोळ्या मारायची. हॅलो हेलो हाउ आर. हॅलो हाव आहे. कसं काय खाना खा के जाना. हाँ हॅलो. चला कोण पेपा पिग बघताय. हा मंडळी आपण जाऊया माळ्याला. क्लासला ऍडमिशन घ्यायचं आहे. कुठला आहे काय आहे ते तुम्हाला आता नाही सांगणार आहे. ट्राय टू गेस. ट्राय टू गेस. मला ते बघायचं कितपत ते काय म्हणतात कॅरी फॉरवर्ड करते. बिकॉज एवढं सोपं नाही आहे ते करणं. तर जे काही तिने आता ठरवलंय. बिकॉज मी मागील 1 वर्षापासून ती माझ्या मागे होती. सो फायनली आम्ही तिला 1 वर्षानंतर हे लावतो. मी तुम्हाला एक हिंट पण देते. इट्स फ्रॉम ऑलिम्पिक्स. म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा ऑलिम्पिक्स मी तिला दाखवत होतो, पॅरिस ऑलिम्पिक्स जेव्हा रात्रीचा वेळ असायचा तेव्हा मी तिला ऑलिम्पिक्स सगळं दाखवायचो. तर त्यात तिला काहीतरी आवडलंय आणि त्याच्यासाठी तिला काहीतरी ते करायचंय. तर ती 1 वर्षापासून मागे होती. बट ती जी गोष्ट ती करते ना तर त्यासाठी ना खूप डेडिकेशन लागतं आणि ते आतून तिला करणं जर असेल तरच ती करू शकते. बिकॉज तिचं जे शेड्यूल आहे, शाळा आहे, तिचं डान्स क्लास आहे, तिचं शूट आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून त्यातनं पण तिला ते करायचं आहे. सो मी 1 वर्षापासून ते बघितलं आणि तिचं ना ते करत ते पॅशन मला दिसतंय. त्याच्यामध्ये तिला त्याची आवड आहे. दॅट इज द रिझन मी आणि श्वेताने विचार केला की नाही आपण तिला तो आता क्लास लावूया. थोडे दिवस जाऊ दे, मग मी तुम्हाला सांगेल काय आहे ते क्लास आणि कशासाठी आपण. तोपर्यंत तुम्ही गेस करत राहा. आणि तुम्हाला हिंट पण दिलेली आहे की ते ऑलिम्पिक्स. येस. चला लेट्स गो मायरा. लेट्स गो. हॅपी. चला ऍडमिशन तर आपण घेतलं आहे. आता उद्यापासून चालू होईल मायराची टास्क चालू होईल. येस. बिकॉज काय आहे ना मायराचं आता काय आहे, स्कूल पण आहे
डान्स प्रॅक्टिस आहे आणि आता हे तिला क्लास करायचं आहे. आता तिला मी खूप सांगितलं की खूप तुला कसे म्हणजे मॅनेज करायला लागेल, तुला तुझं स्कूल मॅनेज करायचं आहे, तुझं होमवर्क मॅनेज करायचं आहे. आम्ही गेले 15 दिवसापासून तुला हे सांगतोय की हे खूप तुला काय म्हणतात मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती बोलली नाही मी करेल, तर लेट्स सी हाऊ इट वर्क्स आउट, आहे की नाही. सो आता तिला लागली भूक, सो मग काहीतरी खाऊया आणि मग नंतर आज आहे आपला डान्स क्लास. तर आज मी तुम्हाला ते भेटवेन चिरागशी आणि प्रोजेक्ट काय आहे ते मी तुम्हाला म्हटलं की थोडं नंतर सांगेल. जरा सेटल झालं की मला पण त्याची आयडिया आली आहे की नाही आता सगळं ओके आहे, मग मी तुमच्याशी ते प्रोजेक्टबद्दल शेअर करू. सो आता जाऊया काहीतरी खाऊया आणि मग जाऊया डान्स क्लाससाठी. मायराला खायचं आहे ही सँडविच. श्रावण है बबुआ, ओ बबुआ श्रावण है. कसं आहे कॉर्न अँड स्पिनॅच सँडविच? गुड. श्रावण व्हायच्या आधी मी चिकन सँडविच खायची, अमेझिंग होतं. श्रावण संपल्यावरती तुम्ही पण नक्की ट्राय करा. नाही आधी पहिलं काय कर, पेस्ट्री खायच्या आधी ना हे पहिलं संपलं पाहिजे तर पेस्ट्री खा. ओके. आधी पहिलं हे संपव, दोन्ही सँडविच संपवायचे. मी दुसरा मागवलं. त्याला एक झालं आहे किंवा आत्याने बोललेलं आहे, ही इज सो स्मार्ट. त्याने व्हेजिटेबल बोल घेतला, आपण घ्यायचं आणि उद्या हे करून जाईल. किती स्मार्ट आहे. इथे स्टारबक्समध्ये ना तिथे अटेंडंट्स आहेत, कॅशियर्स आहेत, तर ते ना स्पेशल काय म्हणतात स्पेशल पर्सन आहेत, म्हणजे त्यांना ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, अशी काही माणसं असतात. सो इथे ते काम करतात. तर आता आमचा जो अटेंडंट होता त्याला बोलता आणि ऐकायला येत नव्हतं, तर त्याने स्मार्टली आम्हाला कम्युनिकेट केलं थ्रू पेन अँड पेपर असं. तर ते माझ्या समोर सांगाल होते. चला तर खाऊया. आपल्याला आता 7:15 झाले, आपल्याला 8 वाजता क्लास आहे. हां आज वामअप पण घ्यायचं. सगळं येऊन झोपलाय. 9 वाजलेत आणि आज 9 वाजताच सरां झोपून गेलेले आहेत. आपण जाऊन मायराला घेऊन येऊया. तर मंडळी आपण आहे आता मायराच्या डान्स क्लासमध्ये आणि ॲज यू नो चिरागला तुम्ही आधीही भेटला असाल. आपण मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये एक प्रोजेक्ट केला होता, चंद्रा सॉन्ग. हां, तर नवरात्रीमध्ये 9 फॉर्म्स ऑफ डान्स केले होते, वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये केले होते लास्ट इयर आणि इट वॉज खूप सुंदर झालं होतं ते मागच्या वर्षीचं. आणि तसंच काहीतरी ह्यावेळेला ह्याने मला सांगितलं की अशी माझ्याकडे काही कॉन्सेप्ट आहे, त्याच्यावरती आपण काहीतरी आपण डिझाईन करू. तर त्यांनी प्रोजेक्ट तयार केला आहे. 25 गाणी आहेत. ती कशी आहेत काय आहेत हे तुम्हाला मी नंतरच सांगेल. बट चिराग हे सगळं प्रोजेक्ट सगळं हेड करतोय. मायरा त्याच्यात आता सगळं ट्रेनिंग सगळी चालू आहे, डान्स सगळं शिकवा चालू आहे. सो प्रॉब्ली 1 महिन्याभरामध्ये आम्ही तुम्हाला ते थोडं रिव्हील करू काय आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे की चिरागचं आता इथे प्रॉपर डान्स स्टुडिओ आता त्यांनी सेटअप उभारला आहे. आता ते थोडंसं अजून आपल्याला पाठी एक नाव बिव पण यायचं आहे. तर त्याच्या स्टुडिओचं नाव आहे फायर ग्रूवर्स आहे. हे मुलुंडला आहे. मुलुंड ईस्टला कॅम्पस हॉटेलच्या शेजारीच आहे. तर मी ॲड्रेस आणि लँडमार्क सगळं मी तुम्हाला बाहेर गेलं की नक्कीच दाखवेल. तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चिरागचा, तर तो पण मी ते नक्कीच टाकेल. तर जेव्हा मुलांना डान्स काही शिकायचे आहेत, बीट एनी फॉर्म आहे ना, कुठले पण डान्स ना, तुमच्याकडे कुठलं काय काय आपण वेस्टर्न फ्रीस्टाईल शिकवतो. फ्रीस्टाईलमध्ये सगळे स्टाईल्स आहेत, बॉलिवूड आहे आणि फोक आहे, हे 3 कॅटेगरीच्या हिशोबाने. येस. तर तुम्हाला जर तुमच्या मुलांना काही डान्ससाठी काही एनरोल करायचं असेल तर तुम्ही नक्कीच चिरागला हे सांगू शकता की नाही मायरा. बिकॉज मायरामध्ये इम्प्रूव्हमेंट्स आम्ही खूप बघितल्या राईट फ्रॉम चंद्रा ते आज आत्तापर्यंत. आणि आत्ता जो फॉर्म मी आता बघितला तो खूप डिफिकल्ट आहे मला असं वाटतं बघायला गेलं. बिकॉज ती तिचं काही डान्सर नाही आहे किंवा तिचं ते अंगामध्ये नाही आहे, बट तरीही शी इज डुईंग इट व्हेरी वेल. शी इज अचिव्ड 60%. म्हणजे मला विचारते शी इज अचिव्ड 60%. बट हां म्हणजे मी त्याला सांगू शकते की हे चुकतंय माझं, तू 2 मिनिटात सॉल्व्ह कर. येस. तर तुम्ही नक्कीच चिरागकडे येऊ शकता. आता आपण जाऊया घरी आणि बाहेर गेलं की मी तुम्हाला थोडं लँडमार्क आणि ॲड्रेस सगळं सांगतो. ओके,
चलो लेट्स गो मायरा. चलो. तर हे आहे फायर ग्रूवर्स. इथे आतमध्ये त्याचा स्टुडिओ आहे आणि त्याचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी इथे नक्कीच तुम्हाला दिसत असेल फ्लॅश 8600865945. तर हा त्याचा डान्स स्टुडिओ आहे आणि आपण बऱ्याचशा ज्या काही रिहर्सल्स आहेत सगळ्या इथेच केल्या आहे की नाही. मागच्या वर्षी पण जे नवरात्रीची गाणी होती आहे की नाही, तुम्ही जर सगळं इकडे केलं. येस. आणि लँडमार्क तुम्हाला सांगायचं झालं ना तर बघा, इकडनं लेफ्ट साईडला गेलं तर केळकर कॉलेज आहे. तुम्ही मुलुंड ईस्टमध्ये जेव्हा येणार असाल तिथे कॉर्नरला कॅम्पस हॉटेल आहे. मी तुम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवतो. एकच मिनटं. हां येस. तर तिथे कॉर्नरला ते जंक्शन आहे, तिथे आहे कॅम्पस हॉटेल. कॅम्पस हॉटेलला तुम्ही असं इकडे चालत आलात की हे आहे फायर ग्रूव्ज स्टुडिओ, डान्स स्टुडिओ. आणि इकडे पुढे गेला की तुम्हाला केळकर कॉलेजचा रस्ता आहे. चला तर आपण आता जाऊया खवळी. चला मायरा, चलो. सावकाशा शेवाळ आहे, हळूहळू ये. काय फर्स्ट टाइम जेव्हा मी चंद्रासाठी बघितलं होतं तेव्हा एक मस्ती केली होती आम्ही. म्हणजे कोड आता जेव्हा दादाने लिहिलेलं होतं की स्लाइड डोर होता, आम्ही असं पुश केलं डायरेक्ट वर गेला. वर गेला. तो तिकडचा स्लाइड डोर आहे. चलो.